नमस्कार लाडक्या बहीण भावांनो. लाडक्या बहिणीच्या संदर्भात काल परवा मुख्यमंत्री आणि जे काही महिला आणि बालविकास मंत्री आहेत तर यांनी काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत किंवा प्रसार माध्यमांसमोर बोलत असताना त्यांनी या बहिणीच्या संदर्भात जी काही महत्वाची माहिती दिलेली आहे तर त्याबाबतची थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की ज्या काही 30 एप्रिलच्या नंतर जे काही 80 लाख बहिणी ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्याबाबत जे काही महत्वाची माहिती समोर आलेली आहे. सोबतच जून महिन्याचा हप्ता कधी प्राप्त होणार, याशिवाय बऱ्याच बहिणी ह्या पात्र असूनही काहींना मे महिन्याचा हप्ता मिळाला मात्र त्यांना मार्च किंवा एप्रिलचे पैसे मिळालेले नाहीत तर ते कधी मिळणार, कुठे मिळणार, कसे मिळणार आणि जून महिन्याचा हप्ता हा नेमका कधी मिळणार किंवा जून महिन्याचा मिळत असताना ज्यांना मार्च एप्रिल मे चे हप्ते मिळालेले नाहीत किंवा ज्यांचे थांबलेले आहेत तर त्यांच्यासाठी काय मुख्यमंत्र्यांनी विधान केलं याबाबतची चर्चा आपण पुढच्या एका मिनिटामध्ये करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जो काही लाडक्या बहिणीचा सुरुवातीपासूनचा जो काही गोंधळ सुरू आहे तर गोंधळ हा एक पारंपरिक शब्द आहे आणि हे सरकार जे आहे तर हे सरकार पूर्णपणे गोंधळाचं सरकार आहे. नुसतं संभ्रम निर्माण करणारं सरकार आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी या इथल्या सरकारची सरकारी व्यवस्थेची अवस्था झालेली आहे की लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही आदित्यताई तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी जी काही माध्यमांसमोर जी काही कबुली दिलेली आहे की ज्या 80 लाखाच्या आसपास ज्या काही बहिणी बाद झालेल्या आहेत तर त्या कुठल्या कारणामुळे झालेल्या आहेत तर त्यांनी हे सांगितलं की 14,000 बोगस लाभार्थी सापडले, ते पुरुष होते. मग पुरुष होते तर तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस सॉफ्टवेअर तयार केलं तर त्यावेळेस तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड घेतलं आणि आधार आणि पॅन कार्डवर प्रत्येकाचं जेंडर हे आहे आणि मग त्या जेंडरचं व्हॅलिडेशन न करताना तुम्ही जर 14,000 पुरुष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जात असतील तर त्याची नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि महिला व बाल कल्याण मंत्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण ही जी काही चूक आहे 14,000 बोगस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जात असतील तर ती सरकारची, संबंधित मंत्र्याची आणि त्यांचं जे काही सिस्टम आहे तर त्या सिस्टमची ही चूक आहे, त्या लाभार्थ्याची काही एक चूक नाहीये. दुसरीकडे सरकारने पुन्हा असंही सांगितलं की जे काही 80 लाखाच्या आसपास जे काही बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये आमच्याकडे जो काही डाटा प्राप्त झाला तर 5 लाखाच्या आसपास अशा बहिणी आहेत, 10 लाखाच्या आसपास अशा बहिणी आहेत. काही त्यांनी जे काही आकडे सांगितले तर ते आपलं काखतलं काढलं आणि बाजारात मांडल्यासारखे त्यांनी ते आकडे सांगितलेले आहेत. त्याच्यासाठी कुठलाही अधिकृत पुरावा त्यांनी दिलेला नाही किंवा तसा प्रसिद्धही केलेला नाही की आम्हाला काही आयकर विभागाकडून डाटा प्राप्त झाला जवळपास 10 लाख बहिणीचे जे आहेत तर त्याची उत्पन्न मर्यादा आहे तर ती 2.5 लाखाच्या वर आहे. आम्हाला जो काही आरटीओ ऑफिस कडून डाटा प्राप्त झाला, राशन कार्ड कडून डाटा प्राप्त झाला, काही वेतन पथक जे असतात की वेतन रिलीज करणारी जी काही हे आहे पोर्टल आहेत तर त्याच्यावरून आम्हाला काही डाटा प्राप्त झाला की काही लाडक्या बहिणीच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत, ते पगार घेतात, काहींकडे 4 चाकी वाहन आहेत. मग ते सरकारनं जर ते खरं असेल तर त्याच्यामध्ये ते जे काही स्वयं घोषणा पत्राच्या आधारे लाडक्या बहिणींनी जे काही लाभ घेतला तर त्या लाभ ते परत करतील ना सरकारला. सरकार जर अडचणीत असेल तर ते वापस देतील. मात्र सरकारनं सांगितलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये हे 4 चाकी वाहनामध्ये आम्हाला एक लोटगाडी, हातगाडी जी काही भाजीपाला विकायची ती दिसून आली ती याच्यामध्ये चालत नाही किंवा तुमच्यामध्ये घरामध्ये एक 3 चाकी रिक्षा दिसून आला, आज जे काय असेल ते सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून काम करता तर तुमची उत्पन्न मर्यादा त्याच्यानुसार 2.5 लाखाच्या वर, 5 लाखाच्या वर जाते. जे काय असेल ते सांगितलं पाहिजे. मात्र सरकार ही कुठलंही सांगायला तयार नाही. लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर, वेबसाईटवर ही माहिती त्यांनी प्रसिद्ध केली पाहिजे. प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला त्यांच्या लॉग इन मध्ये ती माहिती दाखवली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सोबतच जून महिन्याचं जे काही हप्ता वितरित होणे बाकी आहे तर त्याच्यासाठी सरकारकडे ते सध्या तरी आर्थिक तरतूद नाहीये. जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे रिलीज होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र याबाबत जूनच्या हप्त्याला लवकरच वितरणाला सुरुवात होईल असं सरकारकडून सांगितलं जातं. मात्र 30 जून ही तारीख संपलेली आहे तरी सुद्धा अजून ते पैसे वाटपाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात पुन्हा नव्याने ई केवायसी प्रक्रिया सुरू करायचं ज्या काही घोषणा या दोन्ही मंत्र्यांनी केल्या होत्या
तर त्याच्याबाबत अजून कुठलीच सरकारकडून कार्यवाही सुरू झालेली नाही. नेमकं कधी होणार? त्याच्यापेक्षा बऱ्याच बहिणींना असं वाटतं की भीक नको पण कुत्रा आवर, निदान हे कुत्र तरी तुमचं बांधून ठेवा. कारण लाडक्या बहिणी तुमच्या घरी काही कटोरा घेऊन आल्या नव्हत्या की आमच्यासाठी 1500 रुपये महिना सुरू करा. त्यांनाच या सरकारला सत्तेचा कंड सुटला होता. म्हणून सरकारनं लाडक्या बहिणीची घोषणा केली. या भोळ्या बाबड्या गावखेड्यातल्या गोरगरीब कष्टकरी अडाणी महिलांची मतं पदरात पाडून घेतली. सत्तेची गोडी चाखत असताना हे भाऊ नावाचं सरकार या बहिणींना बेमान झालेलं आहे. फक्त या बहिणीची छळणूक करत आहे, त्यांची भावनिक दिशाभूल करत आहे. कधी ही केवायसी करा, कधी ते कागद जोडा, कधी याला हे करा, कधी त्याला ते करा, कधी हे. आणि त्यांची माध्यमं पण 12 जिल्ह्यात पैसे आले, 13 बँकांना SMS आले, 4 खात्यांना 8 वाजता सुरू झाले, असं काहीतरी खोट्या बातम्या सातत्यानं देत असतात. असं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.